सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला आहे. तुम्हाला आज चांगल्या संधी मिळतील. प्रॉपर्टी किंवा पैशांशी संबंधित कुठलेही मोठे निर्णय घेताना तुम्ही आज विचार करा. नोकरीमध्ये तुमचा दिवस आज चांगला जाईल. आई वडील तुम्हाला तुमच्या कामात मदत करतील. प्रियजनांशी थोडेसे मतभेद तुमचे होऊ शकतात. काही लोक नवीन वस्तू खरेदी करण्यावरती खर्च करतील. तुमचं घरगुती आयुष्य अगदी आनंदी राहील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजची सकाळ ही खूप छान राहील. कामाशी संबंधित गोष्टींमध्ये हळूहळू तुमची प्रगती दिसेल. व्यवसायातील एखादी मोठी समस्या आज सुटू शकते. कामाच्या ठिकाणी इतरांच्या गरजांना तुम्ही आज जास्त महत्त्व देऊ नका. तुमच्या ध्येयांना तुम्ही प्राधान्य द्या. इतरांकडनं भेटवस्तू मिळवण्यासाठी आजचा काळ चांगला आहे. गुंतवणुकीबद्दल तुम्हाला आज नवीन सल्ला मिळेल. तुम्ही हुशारीनं तुमची कामं पूर्ण कराल. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये चांगला लाभ होईल. नोकरीमध्ये देखील आज दिवस चांगला जाईल. आज व्यवसायामध्ये कुठलाही निर्णय घेताना तुम्ही तुमच्या आईवडिलांचा सल्ला अवश्य घ्या. काही लोक नवीन वस्तू खरेदी करण्यावरती खर्च करतील. तुमचं घरगुती आयुष्य हे आनंदामध्ये राहील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूपच अनुकूल आहे. व्यवसायामध्ये आज प्रगती करण्याची तुम्हाला संधी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची रखडलेली कामं आज पूर्ण होऊ शकतात. कुटुंबातील सदस्याची अडचण तुम्ही समजून घेऊन त्यांना मदत करू शकता. जुन्या व्यवसायांमधून तुम्हाला सुटका मिळवण्याचा हा दिवस आहे. जोडीदारासोबत तुमचा वेळ अगदी आनंदी जाईल. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे चांगले संबंध राहतील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कोणीतरी चांगल्या कामाचा सल्ला देऊ शकेल. आज आनंदाची बातमी मिळण्याचे तुम्हाला संकेत आहेत. समाजामध्ये तुम्हाला आदर मान सन्मान मिळेल. तुमची आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा अधिक मजबूत राहील. नोकरीच्या दिशेनं तुमची प्रगती होईल. आरोग्य चांगले राहील, परंतु निष्काळजीपणा करू नका. तुम्ही तुमचे वरिष्ठ आणि सहकारी दोघांचंही लक्ष आज वेधून घ्याल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवाल आणि तुमची कामं फार चांगल्या प्रकारे पूर्ण करून घ्याल. स्वप्न पूर्ण करण्याची ही अगदी योग्य वेळ आहे. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणी तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळू शकतील. व्यावसायिक प्रवासामध्ये फायदेशीर सौदे तुमचे होऊ शकतात. अन्न सुरक्षिततेची भावना तुमच्या मनामध्ये येऊ देऊ नका. कामाच्या ठिकाणी तुम्ही कोणाच्याही वादविवादात आज पडू नका, नाहीतर भविष्यामध्ये त्याचं तुम्हाला नुकसान होऊ शकतं. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशाची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला स्वतःला थोडंसं प्रेरित वाटेल. नवीन गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता तुमच्या मनात राहील. नशिबावरती मात्र तुम्ही अवलंबून राहू नका. मेहनतीवरती लक्ष केंद्रित करा. गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव तुम्हाला मिळू शकतात. एखाद्या जुनाट कर्जामधनं तुमची सुटका होईल. मुलांच्या शिक्षणातील यशामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील. आर्थिक समस्या सोडवण्यासाठी मात्र तुम्हाला थोडासा वेळ लागू शकतो. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला आहे.
तुमची सकारात्मक विचारसरणी तुमचं भविष्य सुधारण्यास मदत करेल. तुमची आर्थिक स्थिती आज चांगली राहील. आज काही नवीन मित्र तुमचे बनतील. तुम्ही घरातील सदस्यांच्या इच्छा समजून घेण्याचा प्रयत्न कराल. प्रेमसंबंधांसाठी हा काळ शुभ आहे. नोकरी करणाऱ्यांना आज कठीण परिश्रमाने वरिष्ठांना संतुष्ट करावं लागेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या आवडीच्या किंवा मनासारख्या कामांसाठी उत्सुक राहाल. काही खास लोकांशी तुमची जवळीक वाढेल. एखादा सहकारी आज तुमचा थोडासा ताणतणावामध्ये राहील. तुमची कमाई आज तुम्हाला वाढताना दिसेल. योजना आखून काम केल्यास तुम्हाला चांगले यश मिळेल. प्रॉपर्टीशी संबंधित काम करताना कोणतीही कागदपत्र अगदी व्यवस्थित तपासून घ्या. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला एखादी महत्त्वाची गोष्ट कळू शकते. आज नशीब हे बरंच तुमच्या बाजूने राहणार आहे. त्यामुळे तुम्ही वेळेचा सदुपयोग करा. अचानक तुम्हाला धनलाभ होण्याची देखील शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित असणाऱ्यांसाठी तर सावधगिरी बाळगा. तरुणांना नवीन नोकरी मिळू शकते. हा तुमच्यासाठी एक सुखद अनुभव राहील. तुमचा आत्मविश्वास आणि उत्साहपूर्ण राहू शकतो आणि तुम्ही चांगला नफा देखील व्यवसायामध्ये कमवू शकता. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या मनाचं ऐका. पुढे जाण्यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी अतिउत्तम आहे. जमीन, घर आणि वाहन खरेदी करण्याचा विचार आज तुमच्या मनात येईल. पैशांचा वापर तुम्ही विचारपूर्वक करा. कोर्ट कचेरीतील प्रकरणं आज सुटतील. तुमचा व्यावसायिक प्रवास होऊ शकतो. विद्यार्थी आणि कामगार या वर्गासाठी आजचा दिवस चांगला नाही, परंतु तुम्ही तुमच्या ध्येयांसाठी मात्र प्रयत्नशील राहाल. तुमच्या घरामध्ये एखाद्या शुभ कार्याची योजना आज बनवली जाऊ शकते. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला प्रगतीचे काही नवीन मार्ग मिळतील. जोडीदार किंवा पार्टनरचा विश्वास जिंकून तुम्ही काम कराल. तुमचं उत्पन्न आज चांगलं राहील आणि तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल. नोकरी करणाऱ्यांसाठी एखादं विशेष काम यश मिळवून देऊ शकतं. जे लोक घरून ऑफिसचं काम करत आहेत त्यांच्यावरती वरिष्ठ खुश राहतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या वागण्यामध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. नवीन मोबाईल खरेदी करण्याचा विचार तुम्ही आज करू शकता. दुकानदारांशी, ग्राहकांशी तुमचे चांगले संबंध राहतील. नोकरीमध्ये तुमची प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या बॉस आणि सहकाऱ्यांना तुम्ही दाखवून द्या की तुम्ही किती मेहनती आहात. तुमच्या योजना आणि गुप्त गोष्टी कधीही कुणाशी शेअर करू नका. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमान चालिसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.